ही गोष्ट नाही पटत मला की बाहेर जाऊन पण तो माझा दुश्मनच राहणार आहे. काय यार, इथल्या गोष्टी इथेच सोडून द्यायच्या. मला ती कुठे दिसली लाईफमध्ये तर मी जाऊन हाय बोलेन. राखी तिच्या बाबांबद्दल बोलली, ती तिची मैत्रीण, पण मी तिला दुश्मन म्हणून पाहिजे, मी तिला स्ट्रॉंग वाटतो, म्हणजे हे सगळं नाटक असं एक फ्रेमिंग का? ती म्हणली की माणूस म्हणून कोण कसं आहे असा मी डिस्कसच नाही करत. मग कोणाचा गेम आवडत नाही तर बाहेर दुश्मनी काढायची, हे कसलं लॉजिक आहे? तेच विचारलं तर ती म्हणली मला विशाल माणूस म्हणूनच आवडत नाही. ही गोष्ट नाही पटत मला की बाहेर जाऊन पण तो माझा दुश्मनच राहणार आहे. काय यार, इथल्या गोष्टी इथेच सोडून द्यायच्या. मला ती कुठे दिसली लाईफमध्ये तर मी जाऊन हाय बोलेन. राखी तिच्या बाबांबद्दल बोलली, ती तिची मैत्रीण, पण मी तिला दुश्मन म्हणून पाहिजे, मी तिला स्ट्रॉंग वाटतो, म्हणजे हे सगळं नाटक असं एक फ्रेमिंग का? ती म्हणली की माणूस म्हणून कोण कसं आहे असा मी डिस्कसच नाही करत. मग कोणाचा गेम आवडत नाही तर बाहेर दुश्मनी काढायची, हे कसलं लॉजिक आहे? तेच विचारलं तर ती म्हणली मला विशाल माणूस म्हणूनच. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी डेली चक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.